दुष्काळ जाहीर हेक्टरी 50,000 रुपये मदत, हेक्टरी 50,000 रुपये मदत, कुंभमेळ्याला 17,000 कोटी आणि महाराष्ट्राला 2250 कोटी चालणार नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची चेष्टा चालणार नाही, अजित पवार, फडणवीस साहेब, शिंदे सरकार जवाब दो, जवाब दो, जवाब दो, अजित पवार, शिंदे सरकार, फडणवीस साहेब जवाब दो, जवाब दो, जवाब दो। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे? आज महाराष्ट्रात जी ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढावलेली आहे त्या संदर्भानं भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांवर आम्ही निदर्शनं करतोय। या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आवाहन करतोय की मराठवाड्यासह महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी किमान 50,000 रुपये तुम्ही मदत जाहीर करा आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यासह दोन्ही DCMचे जे काही दौरे झाले त्यात अजित पवारांनी जे सांगितलं की पैशाचं नाटक करता येत नाही, जर पैशाचं नाटक करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा देऊन घरी बसाल। या देशातला शेतकरी हा हे शासन चालवायला खंबीर आहे, शेतकऱ्यांच्या हातामध्ये राज्य द्या, शेतकरी या राज्याचं सोनं करून दाखवेल। आपली शेतकऱ्यांसंदर्भात किती प्रति हेक्टरी किती मागणी आहे? आता जी 8,500 रुपये हेक्टरी सरकारनं मदत जाहीर करून जी चेष्टा केलेली आहे या महाराष्ट्राचा शेतकरी, मराठवाड्यातला आणि धाराशिवचा शेतकरी मागतोय। पंजाब सरकारच्या धर्तीवर या महाराष्ट्राच्या सरकारनं सुद्धा किमान 50,000 हेक्टरी मदत जाहीर केली पाहिजे। आपली मागणी मान्य न झाल्यास पुढील भूमिका या धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावट्याच्या नेतृत्वामध्ये जर सरकारनं ही मदत जाहीर नाही केली तर पुढच्या 15 दिवसामध्ये